सो हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आणि दुपारचे 1 वाजलेत. ॲक्च्युली खूप उशिरा स्टार्ट केला व्हिडिओ. तर आम्ही आज आलो आहोत पिकनिकला आणि आमच्यासोबत आहेत ॲक्च्युली भूषणचे स्कूल फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज आहेत. तर पाऊस सुरू झाला आहे म्हटल्यावर सगळ्यांचे पिकनिकचे प्लॅन सुरू होतात, पावसाळी पिकनिक. सो आम्ही पण आलो. तर आम्ही आलो एक कर्जतला आणि इथे आम्ही आलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी, जेव्हा आम्ही सगळे आमचे नेबर्स होते ते एक पिकनिक प्लॅन केली होती, तेव्हा एकदा आलो होतो. सो आज आम्ही रिटर्न तिकडे जातोय, पण ह्यावेळेला मी वेगळा विला घेतलाय कारण आमची पब्लिक खूप जास्त आहे. सो आम्ही मोठा विला घेतलाय. तर ऑब्व्हियसली तिथे गेल्यावर विलाचं जे होम टूर वगैरे असेल ते देऊच, विलाची टूर देऊ. आणि खूप छान पाऊस पडतोय, खूप मस्त पाऊस पडतोय. तर आम्ही आता थांबलोय, ऍक्च्युली जरा खायला वगैरे घेतोय. कर्जतला थांबलोय, कर्जत नाही का, चौकला थांबलोय, कर्जत फाटा. हा, आणि इथून किती वेळ लागणार आपल्याला? 20 मिनिटं. 20 मिनिटं. आम्ही ऍक्च्युली खूप आरामात निघालो कारण आमचं 1 वाजताचं चेक इन होतं. आम्ही निघालोच अराउंड 10:30-11 वगैरे, आणि मग पुढे थांबत सामान वगैरे घेत आलो. आणि बाकी जे विलाची डिटेल्स आहेत किंवा प्राइसिंग वगैरे आहे ते मी नंतर तुम्हाला सांगेन, जेव्हा मी दाखवेन विला कसा आहे ते. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण डिटेल्स देईनच. सो पावसाळा असल्यामुळे सगळे रिसॉर्ट, सगळे विलास फुल आहेत. सो इन केस इफ यू आर प्लॅनिंग टू गो तर ॲडव्हान्समध्येच बुक करा. 15 to 20 डेज तरी प्लॅनिंग करा, तरच बुकिंग मिळतं, नाही तर सगळं फुल असतं. अनिका झोपलेली हे बघ. परवा हाय सो या व्हिडिओ मध्ये खूप सारे चिल्ले पिल्ले पण दिसणार आहेत तुम्हाला, सगळ्यांचा आवाज पण. सो आता फॅमिली पिकनिक म्हटल्यावर गोंधळ असणारच आहे. चला आजचं मला दिसतच नाही. सो येस, आलेलो आहे फायनली डेस्टिनेशनला. बघू शकता तुम्ही पूर्ण सगळा एरिया आहे तिथला हॉलिडे हब के लिए. हे बघा, ते झिपलाईन सुद्धा आहे. ते मे बी दुसऱ्या दिवशी सकाळी चालू करतात ते लोक. हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. असे बंगलोज आहेत तिथे, विलाज, आणि मिनिमम 2 गाड्यांची पार्किंग आहे. आमच्या जवळपास 5 गाड्या आहेत, त्याच्यामुळे आमच्या 2 गाड्या बाहेर आहेत. पाच नाही, 4 गाड्या आहेत आमच्या. असे सगळे बंगलोज आहेत मस्त. आणि हा आमचा बंगला आहे, आमचा विला. मस्त व्ह्यू आहे आणि बाजूलाच मस्त नदी आहे छोटीशी, पूलला लागूनच. आमच्या 2 गाड्या बाहेर आहेत, आमच्या 4 गाड्या. आमच्या 2 गाड्यांची मिनिमम पार्किंग मिळते. आणि हा आहे पूल, मागच्या दरवाजाला पूल. ठीक आहे, एवढा काय, पूल आहे मस्त, छोटासाच पूल आहे. बोला ना त्याला फोटो तरी काढूया एक. त्यांनी फोटो काढले इकडे मस्त बघा. आणि हे मस्त बॅक वॉटर आहे इकडे. ओव्हरऑल प्रॉपर्टी मस्तच आहे. आमचा गेल्या वेळेला तिकडचा फर्स्ट विलाच होता. यावेळेला हा 5 BHK विला मिळाला आहे कारण पब्लिक आमची जास्ती आहे.
नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि काल नंतर मी डिरेक्टली हाच बोलते व्हिडिओमध्ये, कारण एवढा घरात गोंधळ आहे, चावचाव आहे. थोडंफार भूषणने खाली तुम्हाला टूर दिली असेल आणि मला विलाची टूर द्यायची होती, पण असं झालं की सगळं असं अस्ताव्यस्त आहे सगळ्यांचं सामान. सो बघू, चेकआउट करताना आम्ही देऊ. आमचा हा बेसिकली 5 BHK आहे आणि खाली 1 बेडरूम आहे आणि वरती 4 बेडरूम आहेत. किचन आहे आणि हॉलसुद्धा आहे, प्लस जो स्विमिंग पूल आहे जो प्रायव्हेट आहे, जो अटॅच्ड आहे. तर तुम्ही मे बी व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तुम्हाला मी व्ह्यू दाखवते, दिसते की नाही. ही ॲक्च्युली नदी आहे, साईडला नदी आहे आणि इकडे साईडला स्विमिंग पूल आहे. हे बघा, म्हणजे बाजूला दिसते ते बाजूच्या विलाचं. असं प्रत्येक विलाचं सेपरेट पूल आहे, त्यामुळे तुम्ही किती वेळ पूलमध्ये जाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. 24 आवर्स ओपन असतं. बट पाऊस इतका आहे, मस्त थंड आहे, त्यामुळे जास्त पाण्यात उतरायला पण होत नाही. आम्ही काल दुपारी होतो, त्याच्यानंतर आम्ही रूमवरती टाइमपास केला. आम्ही रात्री खूप मस्त मज्जा केली, तमशराज वगैरे खेळलो, गाण्याच्या भेंड्या खेळलो, नाचलोय आणि खूप पब्लिक आहे. म्हणजे आम्ही 15 ॲडल्ट्स आहोत टोटल, 15 म्हणजे 7 कपल आहेत आणि अजून एक फ्रेंड आहे. असे आम्ही 15 जण आहोत आणि आमची 5 मुलं आहेत, म्हणजे टोटल आम्ही 20 जण आहोत. तर यू कॅन इमॅजिन की किती गोंधळ आणि चावचाव चालू असेल. सो मस्त झोपलो रात्री आणि आता खूप पाऊस पडतोय. हा नदीचं पाणी काल मी जो व्हिडिओ केलेला त्याच्यात कमी होतं, ते वाढलंय, बट इट्स सेफ. आणि आम्ही ब्रेकफास्ट पण करून आलोय. ॲक्च्युली ब्रेकफास्ट बफे होता, तर ब्रेकफास्टमध्ये इडली, त्याच्यानंतर पोहे, उपमा आणि हे होतं, काय होतं, ब्रेड बटर आणि चहा. सो छान होतं जेवण, ब्रेकफास्ट, सगळ्याची टेस्ट एकदम उत्तम आहे. सो तुम्ही डेफिनेटली ऑर्डर करू शकता. बुफेटचा ऑप्शन आहे, ला कार्टेचा सुद्धा ऑप्शन आहे. सो हा मी सांगू होते, ईच रूममध्ये AC आहेत, डायकिनचे AC आहेत, चांगले आहेत, मस्त थंड होतं. 24 आवर्स तुम्हाला गरम पाणी मिळेल आणि केअरटेकर पण असतं, त्यामुळे तुम्ही जेव्हा हवं तेव्हा ऑर्डर करू शकता. तर आम्ही दुपारी बफेट घेतलं होतं आणि रात्री ला कार्टे घेतलं होतं. पण जर तुम्ही पूर्ण बफेट घेता तर 1300 रुपयाचं पॅकेज मिळतं, त्याच्यामध्ये तुम्हाला डिनर, लंच, हाय टी आणि ब्रेकफास्ट मिळतो. आणि आम्ही जो घेतला आहे विला 5 BHK, तो आहे फॉर 22,000 विदाउट फूड. आणि फूडचे आम्ही दुपारी बफेट घेतलं तर आम्हाला 600 पर पर्सन पडलं आरू. आणि रात्री आम्ही आला काटे केलं होतं. सो गुड मॉर्निंग. तर निघायची वेळ झालेली आहे आणि काल खतरनाक पाऊस पडला खूप. आणि काल तुम्हाला मी नदीचं पाणी दाखवलं असेल, मे बी, आय डोंट नो, प्रियंकाने दाखवलं की नाही. हे बघा, काल एकदम स्लो पाणी होतं आणि आज फुल भरलं आहे. तरी आता कमी झालं. काल इथे काठ दिसत होता, आता काठ गायब झाला आहे. खूप खतरनाक पाऊस पडला काल एकदम. आणि हा आमचा आहे विला. रूम्स दाखवताना आल्या, कारण सगळ्यांनी ऑक्युपाय केला होता सगळ्या बेडरूम्स. चला तर मग आता निघायची वेळ झालेली आहे, निघतो आम्ही आता. तर या सगळ्या आहेत रूम्स, बेडरूम्स, किचन, ओव्हन पण आहे, फ्रीज आहे, एक्स्ट्रा मॅट्रेसेस आहेत. वरती जाऊन दाखवतो. आता ॲक्च्युली निघायचा वेळ झाला आहे, काल दाखवायला मिळालं नाही रूम्स, कारण कारण इथे 3 रूम्स आहेत, 1, 2, 3 आणि इथे 1 बेडरूम आहे. असं 4 बेडरूमच्या विला रूम्स आपण दाखवत नाही, कारण का मेसी असतील. सो असा आहे विला पूर्ण. सो वी आर बॅक होम. म्हणजे आम्ही दुपारीच घरी आलो आहोत, पण त्याच्यानंतर काही शूट नाही केला. मी फुल आराम केलाय, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ड्राईव्ह 1 तासाचा असो किंवा 4 तासाचा असो, ब्रह्माला हे सगळ्यांनाच होतं. आणि रात्री पण आम्ही उशिरा झोपलो होतो, सकाळी लवकर उठलो होतो, त्यामुळे झोप अशी झाली नव्हती आजच. तर येताना ॲक्च्युली मी काही शूट नाही केलं, कारण खूप पाऊस होता आणि आम्हाला निघायलाच खूप गडबड झाली. तर आम्ही अराउंड 12:30 to 1 मध्ये आम्ही चेकआउट केलं. आणि आम्ही असं डिसाईड केलं की आपण ऑन द वेज कुठेतरी जेवूया, कारण यायला घरी 3-3:30 वाजले असते, मग त्याच्यानंतर जेवायला लेट झालं असतं. म्हणून मग आम्ही येताना खारघरला एका ठिकाणी थांबलो होतो. आम्ही ॲक्च्युली किती 8 जण होतो आम्ही. सो आम्ही 1, 2, 3 4 कपल होतो. सो आम्ही 8 जण होतो, तर आम्ही तिथे जेवलो आणि तिथून मग आम्ही आपापल्या रस्त्याने म्हणजे आपापल्या घरी आलो.
आणि आम्ही 4:30ला वगैरे घरी पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही आराम केलाय. तो विलाचे सगळे डिटेल्स मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आधीचा व्हिडिओ बघितला असेलच तुम्ही आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेल्स सगळे दिलेले आहेत. रूम टूर प्रॉपर देता नाही आली कारण खूप लोक होती, त्यामुळे आम्ही पोहोचण्याआधी सगळ्यांनी ऑलरेडी रूम्स सगळे घेतलेले होते, त्यामुळे नंतर शूट नाही करता आलं. कारण एकदा सामान ठेवलं की आपल्याला माहिती आहे की रूम मध्ये पसारा दिसतोच. पण रूम एकदम क्लीन होत्या, हायजेनिक होत्या, स्पेशियस होत्या. प्रत्येक रूम मध्ये एक्स्ट्रा 2-2 त्या लोकांनी गाद्या दिलेल्याच आहेत ऑलरेडी, तर तुम्ही त्या यूज करू शकता. प्लस तुम्ही किचन मध्ये सुद्धा बघितलं एक्स्ट्रा गाद्या ठेवलेल्या होत्या. आणि किचन मध्ये पिलू थांब ना, किचन मध्ये फ्रीज यूज करता येतो तुम्हाला आणि जे मायक्रोवेव्ह असतं ओव्हन ते यूज करू शकतो. प्लस तुम्ही तुमचं इंडक्शन वगैरे कॅरी करू शकता जर तुम्हाला लहान मुलांना वगैरे भरवायचं असेल तर कुक करण्यासाठी. त्यांचं बुफे ऑप्शन आहे, बट त्यांनी दुपारचं जे आम्हाला लंच होतं ते आम्हाला विलावरतीच सगळं आणून दिलं होतं आणि रात्रीचं तर आम्ही ऑर्डरच केलं होतं. फक्त सकाळी मॉर्निंगला आम्ही त्यांचं जे रेस्टॉरंट आहे तिथे ब्रेकफास्टला गेलो होतो. रेस्टॉरंट पण बऱ्यापैकी मोठं आहे, नीट आहे, क्लीन आहे आणि मेन जी लोकं आहेत तिथली म्हणजे केअरटेकर आहेत किंवा स्टाफ आहे ते खूप छान आहेत. एकदम व्यवस्थित तुमचं सगळं ऐकतात आणि तुम्हाला कोऑपरेट करतात. सो तुम्ही नक्की जा, सगळे डिटेल्स दिलेले आहेत व्हिडिओमध्ये. आणि जसं मी म्हणाली की आता सगळीकडे फुल आहे, सो वेल ॲडव्हान्स प्लॅन करा, बुकिंग करा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर काय म्हणतात ते प्रॉपर्टी चांगली मिळेल. आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली. असं बाबू आरू